विद्यार्थी मित्रांनो, आज आपण UGC नेटचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे. फॉर्म भरण्यासंबंधी त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे. बघूयात, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल UGC नेट जून 2025 UGC नेटचे फॉर्म भरणे सुरू. आणि हे UGC नेट जी परीक्षा आहे ते UGC च्या अंतर्गत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून काय केली जाते, पार पाडली जाते. पुढे जाऊ, फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. बघा आता पब्लिश जो नोटीस आहे तो कोणत्या तारखेला झाला होता तो आपल्याला दिसत असेल इथे 16 एप्रिल 2025. कारण ही जे परीक्षा आहे ते जून महिन्यात आहे. ठीक आहे, बघूयात आपण की सब्जेक्ट जो आहे तुम्हाला दिसत असेल ऑनलाईन पोर्टल फॉर सबमिशन ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम UGC नेटचं जे मी बोललेलो आहोत. परीक्षेचं आयोजन बघूयात आपण. परीक्षेचं आयोजन तर कोणामार्फत होते, UGC नेट परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे. ठीक आहे, काय NTA ला देते म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला देते. ते पुढे जाऊया. बघा मग हे परीक्षा कशासाठी आहे तर ज्युनियर रिसर्च फेलोशिप पुरस्कार. ठीक आहे, आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाते. आणि यामार्फत जर ज्युनियर रिसर्च फेलोशिप जर मिळाली विद्यार्थ्यांना तर प्रतिमाह त्यांच्याकडून काय दिला जातो, पैसा दिला जातो विद्यार्थ्यांना रिसर्च करण्यासाठी. पुढे जाऊया. 2 सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि PhD प्रवेशासाठी सुद्धा ही परीक्षा आहे. म्हणजे एखाद्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करायची असेल किंवा PhD करायची असेल तर तुम्हाला नेट पास व्हावं लागतं. ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा आता परीक्षेचे परत आयोजन च्यामध्येच PhD साठी प्रवेश मिळतो. ठीक आहे, जर तुम्ही नेट क्वालिफाय झाले किंवा नेट झाला तर तुम्हाला काय PhD साठी प्रवेश मिळतो. आणि प्रवेश फक्त भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्येच मिळतो, हे विदेशासाठी नाही आहे. म्हणजे परकीय देशामध्ये तुम्हाला यामार्फत प्रवेश विद्यापीठात मिळत नाही, तर तो आपल्या देशातीलच महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये मिळतो. बघा मग ऑनलाईन अर्जाची वेबसाईट बघूया. काय आहे ऑनलाईन अर्जाची वेबसाईट तर बघा ऑनलाईन अर्जाची वेबसाईट आपल्याला इथे लिहून आहे. बघा www तुम्ही टाकले आणि UGCnet.in.ac.in अशी वेबसाईट तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे, ही जे वेबसाईट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्यावर तुम्ही क्लिक केलात तर सरळ काय होईल, तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय होईल, ओपन होऊन जाईल. तर ही काय आहे वेबसाईट आहे मित्रांनो. चला पुढे जाऊ. बघा मग परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते बघतो आहे आपण. परीक्षेचं स्वरूप कसं असतं तर परीक्षेचं स्वरूप हे ही परीक्षा ऑनलाईन होते. काय होते, ऑनलाईन पद्धतीने होते. म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ही. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारे ऑफलाईन पद्धतीने याचा फॉर्म स्वीकारला जात नाही किंवा भरला जात नाही. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुढे कधी भरायचं आहे ते येणार आहे. बघा राष्ट्रीय चाचणी संस्था NTA UGC नेट आधारित CBT बरोबर आहे. म्हणजे काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीद्वारे काय केली जाते, हे परीक्षा घेतली जाते जसं मी तुम्हाला बोललो होतो. ठीक आहे, पुढे जाऊया. चला बघा आता इथे महत्त्वाचा म्हणजे आपलं जे डेट आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत की सबमिशनची डेट जी आहे ती डेट काय, ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी डेट आहे ते 16 एप्रिल 2025 ते 7 मे पर्यंत काय आहे फॉर्म भरण्याची तारीख आहे. तुम्हाला ते मी लिहितो. तुम्हाला काय म्हटलं मी, 16 एप्रिल 2025 ते 7 मे ठीक आहे 2025 पर्यंत जवळपास तुम्हाला पाऊण महिन्याचा कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, मग लास्ट डेट सबमिशनची काय आहे किंवा काय लास्ट डेट सबमिशन फॉर एक्झामिनेशन फी, म्हणजे तुम्हाला 7 मे पर्यंत फॉर्म तर भरून घ्यायचाच आहे, पण फीज भरण्याची जी तारीख आहे ते अप टू 8 तारखेपर्यंत 8 मे पर्यंत तुम्ही काय करू शकता, भरू शकता फीज 8 मे पर्यंत, 8 मे 2025 पर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे करेक्शन इन पर्टिक्युलर ऑनलाईन अप्लिकेशन. जर काही फॉर्ममध्ये तुम्हाला करेक्शन करावं वाटलं, एखाद कुठली गोष्ट तुमची बाय डिफॉल्ट चुकली आहे तर त्यासाठी तुम्हाला 9 मे 2025 ते 10 मे 2025 पर्यंत काय करता येईल, त्यामध्ये करेक्शन करता येईल. काय आहे ते डेट, 9 मे टू 10 मे 2025 पर्यंत त्यात काय करता येईल, करेक्शन. ठीक आहे, पुढे
अनाऊन्स सिटी एक्झाम सेंटर ते सांगतील तेव्हा ते तुम्हाला माहिती होईल. ते डेट दिलेली नाही आणि डाउनलोड ॲडमिट कार्डची पण डेट त्यांनी दिलेली नाही आहे. ठीक आहे. डेट एक्झामिनेशन ठीक आहे कधी 21 जून म्हणजे याचा UGC नेट जून 2025 या परीक्षेचं असं टायटलच आहे. आणि ते लास्ट तारीख म्हणजे पेपरची तारीख काय असणार आहे तर पेपरची तारीख 21 जून 2025 हे परीक्षेची काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तारीख असणार आहे 21 जून. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं त्याच्यानंतर काय होईल ॲडमिट कार्ड पण तुम्हाला मिळेल. आधीच सांगितलं आहे की याची वेबसाईट इथे पण दिली आहे, मी पूर्वी पण सांगितली आहे आणि ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला गेले तुम्ही क्लिक केल्याबरोबर वेबसाईट ओपन होईल. ती वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुमची परीक्षा पण काय होणार आहे ऑनलाईन होणार आहे. बघा मग फीचं स्ट्रक्चर कसं आहे. जनरल म्हणजे अनरिझर्व्ड जे आहेत त्यांच्यासाठी 1150 रुपये फीज आहे. जनरलमध्ये मग EWS OBC आणि NCL साठी 600 रुपये आहे आणि SC ST साठी आणि थर्ड जेंडर करिता किती आहे 325 रुपये आहे. सर्वांनी फॉर्म भरून घ्या. ज्याला असिस्टंट प्रोफेसर म्हणून किंवा पुढे PhD करायची असेल भारतीय महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये त्यांनी फॉर्म भरून घ्या. अशा पद्धतीची अपडेट होती. फॉर्म भरणे सुरू झालेले आहे म्हणजे 16 एप्रिल पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 7 मे पर्यंत फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. ठीक आहे. तर बघा हे माझं विद्यार्थी मित्र चॅनल आहे. तुम्हाला यावर शिक्षणासंबंधीचे सगळे मी अपडेट देत असतो. विद्यार्थी मित्र या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम आणि या सगळ्या चॅनलवर मी काय आहे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा मोठ्या प्रमाणात, विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.